नमस्कार मित्रांनो, मी मृण्मयी 10वी भाग 14च्या रिकॅपमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आजच्या भागात आपण पाहिलं अभ्या, त्याचा मोठा भाऊ आणि त्याची आई हे जेवण करत असतात. जेवण करताना विषय अभ्याच्या मोठ्या भावाच्या लग्नाबद्दल त्याची आई खूप चिंतित दाखवलेली आहे. दुसऱ्या दिवशी कांबळे सर आणि जाधव मॅडम ऑफिसमध्ये भेटतात. कांबळे सर त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करतात, पण जाधव मॅडम त्यांच्यावर रागवल्यामुळे त्यांच्याशी बोलण्याचं टाळतात. त्यावर कांबळे सर जाधव मॅडमना विचारतात, तुम्ही माझ्यावर रागवण्याचं कारण काय आहे? त्यावर जाधव मॅडम बोलतात की आपलं एवढंही मैत्रीचं नातं नव्हतं की तुम्ही मला काही खरं सांगू शकाल. त्यावर कांबळे सर म्हणतात, आपली मैत्री अजून वाढलेली नव्हती, त्यामध्ये मी तुम्हाला कसं काय याबाबतीत सांगणार? आणि मग कांबळे सर म्हणतात की असो, पण मी तर तुम्हाला ह्यासाठी बोलवलं होतं की तुम्ही आमच्याबरोबर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला येणार आहात की नाही? त्यावर मॅडम सांगतात की मी येणार नाही. नंतर थोडा वेळ घेऊन जाधव मॅडम म्हणतात, तुम्ही जर मला सगळं काही सांगणार असाल तर मग मी नक्कीच येईन. त्यावर होवर मान हलवून कांबळे सर तिथून निघून जातात. सर्व मुले साफसफाई करत असतात आणि मध्ये सगळ्यांना सांगत असतो की तुम्ही इकडे साफ करा, तिकडे साफ करा. त्यावर सर त्याला समजावून सांगतात. त्याच वेळी जाधव मॅडम रेश्माशी बोलायला जातात आणि रेश्माशी बोलता बोलता त्या सरांना टोमणे मारतात. रेश्मा ही त्या वेळेचा फायदा घेऊन अभ्याला टोमणे द्यायला सुरुवात करते. मध्या बोलतो, हे लोक एकमेकांना टोमणे देतात का? त्यावर अभय म्हणतो, हो, ते टोमणेच देतात, हे मला माहीत आहे. वृक्षारोपण करताना केवढा म्हणते, आमच्या इकडे तर सर्व झाडे तोडलेली आहेत. अभय सुद्धा पर्यावरणाबद्दल बोलताना दाखवलेला आहे. सर्वजण जेवायला बसतात. मध्या सागरला त्याच्या जाडेपणावरून चिडवायला सुरुवात करतो. जेवण झाल्यानंतर रेश्मा तळ्याजवळ भांडी घासण्यासाठी येते. त्या अभिजित तिला त्याच्या मनातलं सर्व काही सांगून टाकतो. त्याला केवढा का आवडते हेही तो सांगून टाकतो. इकडे मॅडम आणि सर त्यांच्या पास्टविषयी चर्चा करण्यासाठी एका बाजूला येतात. सर्व काही ऐकल्यानंतर मॅडमना त्यांच्या अश्रू अनावर होतात. त्यावर कांबळे सर म्हणतात, यावरूनच समजतं तुम्ही माणूस म्हणून कशा आहात ते. आता पाहूया पुढच्या भागात मॅडम आणि रेश्मा दोघींनाही त्यांचे प्रेम मिळेल की नाही ते. अभ्या आणि कांबळे सर यांना दोघींच्या प्रेमाची जाणीव होईल का? बघूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी मृण्मयी तुमच्या सर्वांचा निरोप घेते.